गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं आपलं परत एकदा खूप दिवसानंतर आपलं स्वागत आहे. आज आपण संडे राईडसाठी निघालेलो आहे. लेट खूप झालेला आहे, 8:45 झालेले आहेत. आता आज आपण निघालेलो आहे सोलापूर टू सांगली जिल्ह्यातील गुढे-पाचगणी म्हणून एक गाव आहे. तिथे आपली आज संडे राईड असणार आहे. मस्तपैकी मजा येणार आहे. सध्या ते गुढे-पाचगणी हे गाव खूप चर्चेत आहे, कारण की खूप मस्त पठार आहे तिथे. बघायला दृश्य खूप चांगले आहेत. आपण आज ते एक्सप्लोअर करणार आहे. आज आपण मी आणि सायली दोघे पण निघालेलो आहे. चलो गाईज, मज्जा करूया. बघूया काय काय व्ह्यूज आहेत. मस्त मस्त ड्रोन शॉट घेऊया. आपलं ड्रोनसुद्धा आपण घेतलेलं आहे DJI Neo 2. बघूया, फर्स्ट टाईम आपण टूरला चाललो आहे आणि ड्रोनसोबत चाललेलो आहे. त्यासोबतचे पण आपण फुटेजेस घेऊया. आजचा आपला रूट आहे सोलापूर कोल्हापूर जो हायवे आहे, त्या हायवेने आपण सरळ कवठे महाकाळ सांगलीपर्यंत सरळ जाणार आहे. सांगलीतून 180 किलोमीटर आहे आणि सांगलीपासून जवळच आहे, तिथून 50-60 किलोमीटरच आपलं गुढे-पाचगणी गाव आहे. मस्त हायवे तर एक नंबर, माझा सर्वात फेवरेट हायवे आत्तापर्यंतचा. सोलापूर ते गुढे-पाचगणी हा टोटल 250 किलोमीटरचा प्रवास आहे. साधारणतः तुम्हाला मॅप दिसत असेल तर मॅपमध्ये मे बी दिसत नसेल, अंदाजे आपल्याला पोचायला 1.5 वाजतील जर नॉन स्टॉप गेलो तर. आपण टोटल 240 किलोमीटर इथून आहे आपल्याला प्रवास हा. रोड तर खूप मस्त आहे. वातावरण खूप छान झालं आहे. थोडंसं ऊन पडलं आहे, बरं वाटतं आहे. टेन्शन नाही आहे. सध्या तरी कुठे पाऊस नाही लागला आहे. सोलापूरहून आपण फक्त 20 ते 30 किलोमीटर पुढं आलो आहे आणि फर्स्ट टोलनाकासुद्धा लागतो आहे आपल्याला. टोलनाकाजवळ पोचलो आहे आपण. सध्या तरी कुठेच पाऊस दिसत नाही आहे. होप सो पूर्ण राईडमध्ये आपल्याला पाऊस मिळतो. आपण ज्या स्पॉटला चाललो आहे तिथं पाऊस असला तरी काही हरकत नाही. तिथं पाऊस पाहिजेत आपल्याला, पण प्रवासादरम्यान पाऊस नको आहे आपल्याला. परत आपण निघालेलो आहे. छोटासा ब्रेक घेतला होता आपण ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स कवर केल्यापासून एक छोटासा वॉटर ब्रेक घेतला होता. वॉटर ब्रेक घेऊन आता जस्ट नाव निघालेलो आहे आपण. मज्जा येत आहे खूप. वातावरण खूप मस्त आहे. ऊन आहे नॉर्मल. आणि मेन सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, सोलापूरची वारी काल संपली. पंढरपूरची वारी आहे ना सोलापूर जिल्ह्यातली, वारी काल संपली आणि सगळे वारकरी आपापल्या रिटर्न घरी चालले. त्यांच्या तो चेहऱ्यावरचा जो आनंद बघतोय, वा, खरंच सर्वांच्या डोळ्यावर एक जे आनंद आहे ना, तो खरंच सांगू शकत नाही. सगळे वारकरी आपापल्या घरी परत चालले. वाऱ्यासाठी केलेला तो पायी प्रवास ते पूर्ण करून देवाचे दर्शन घेऊन कालच्या याला आज सगळेजण आपापल्या घरी परत चाललेले आहेत. खूप छान वाटतं. फर्स्ट टाईम मी एवढी मोठी गर्दी बघली ह्या रोडला कधीच गर्दी नसती बरं का. फर्स्ट टाईम मी बघतोय ह्या रोडला एवढं ट्रॅफिक आहे, एवढं गाड्या आहेत ना, कधीच नसते ह्या रोडला एवढी गर्दी. ऑलमोस्ट आपण 100 किलोमीटरच्या वर क्रॉस केले. 1.5 तास झाला आपण घरून निघून. 100-120 किलोमीटर आपले राहिलेले आहेत. ते पण आपण लवकर कवर करूया. नॉनस्टॉप आता प्रयत्न करूया, जेवढं ओढता येईल तेवढं ओढूया. ऑलरेडी आपण नॉनस्टॉप 100 किलोमीटर्स केले. खूप मोठ्या वेळानंतर प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. DJI माईक मिनी ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे काहीच कळलं नाही, पण एवढं मात्र आहे की लॅग खूप आहे. 8 ते 10 सेकंदाचा लॅग आहे. आफ्टर म्हणजे आपण ॲक्शन कॅमेरा ऑन केल्यानंतर आहे ना, तर ते 8 ते 10 सेकंदांनी माईक चालू होतो. म्हणजे 8 ते 10 सेकंद आपण काही बोलू शकत नाही, काय रेकॉर्ड करू शकत नाही. इट्स ओके. गुढे-पाचगणीला जात आहे ना, त्या रोडवर आहोत आपण आता. सध्या आपण टर्न घेतलेला आहे हा सातारा पुणे जाणारा एक्सप्रेस हायवे. असला मस्त हायवे आहे. क्लासिक 350 2017-18 मॉडेल आपला. कंटिन्यू क्रूज करतो आहे मग 90-100 काहीसुद्धा वाटत नाही. एवढं मस्त पाहिजे ना गाडी. 90-100 एकदम स्मूथली जात आहे, एकदम स्मूथ. मस्त मजा येते एकदम. पाचवड फाटा लागेल. पाचवड फाट्यापासून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा
पाचवड फाट्यापासून लेफ्ट टर्न घेतल्यावर गुढी पाचगणीला जाणारा रोड आहे तो लागेल. म्हणजे एक्सप्रेस जो आपला नॅशनल हायवे आहे त्याच्यावरून पाचगड फाट्याला वरून लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेऊन सरळ निघायचं आपल्याला. तिथून पाचवड फाट्यापासून लेफ्ट घेतल्यावर 30 किलोमीटर्स आहे ओनली फक्त. फाट्यावरून आपण लेफ्ट घेतलो ना हा रोड लागेल. हाच रोड सरळ रत्नागिरीला पण जातो. हाच रोड सरळ आपला गणपतीपुळेला पण जातो. लास्ट टाईम आपण गणपतीपुळेला गेलो होतो तेव्हा कोल्हापूर मार्गे आंबा घाटातून गेलो होतो. तो सुद्धा रस्ता खूप चांगला होता. आता हा रस्ता बघूया कसा आहे. आपल्याला तसं पुढं नाही जायचं, आपल्याला फक्त 28 किलोमीटर जायचं. त्याच्या आधी एकदा पुढं पेट्रोल मिळेल नाही माहिती, थोडं टॉपअप करून घेऊया. वा, पेट्रोल संपलेलं आहे यांच्याकडे. फायनली आपण गुढे पाचगणीच्या खूप जवळ आलेलो आहे. फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता काय हिरवंगार वातावरण आहे. पाऊस अजिबात नाही आहे बरं का. पाऊस नाही तसं चांगली गोष्ट आहे, पण वर पाऊस असायला पाहिजे कारण की आपण एवढा लांबून 250 किलोमीटर लांबून आलो आहे. होप सो बारीक तरी पाऊस थोडा तरी पडला पाहिजे. वेदरमध्ये मी पाहिलं होतं सकाळी तर पाऊस दाखवत नव्हता कुठेच. मस्त यार. इकडे भाताची शेती चालू आहे. वा, ह्या साईडला खूप भाताची शेती आहे. मी व्हिडिओ वगैरे पाहिले होते ना इंस्टावर. लोक खूप भाताची शेती करत होते. जस्ट आता आपले किती 9 किलोमीटर राहिलेले आहेत. स्पीड ब्रेकर. आणि आता सध्या थोडे वळणाचे रस्ते लागलेले आहेत, पण वर मस्त पवनचक्क्या वगैरे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये नाही दिसणार, आता दिसतील मे बी तुम्हाला. वा, कडक एक नंबर. सुंदर रस्ता आहे बघा. सिंगल रोड आहे. दोन्ही बाजूनी हिरवी कार झाडी आणि लेफ्ट साईडला पूर्ण डोंगर, राईट साईडला पूर्ण असं छोटंसं गाव. वा, हो, मस्त. 250 किलोमीटर येऊन जो थकवा आला होता ना तो इथून पूर्ण गेला बरं का. खरंच मज्जा येत आहे. रोड तर सुपर आहे, एक नंबर आहे. ओ, बघा खाली पाणी. वा, मस्त रस्ता आहे यार. दोन्ही साईडनं एक छोटंसं गाव आहे. गावाच्या मधून हा रस्ता गोल. बरोबर पठारावर मस्त वेगळी तुम्हाला हे दिसतील पवनचक्क्या. खतरनाक. हे बघा कसलं मस्त दिसतंय. वा, खरंच एक नंबर आहे अरे. असख्य सुंदर सह्याद्री. वा, वाह, कडक. इतकी सुंदर सह्याद्री. काय मज्जा येत आहे यार. काय वेदर आहे, काय वातावरण आहे, काय सीन आहेत. छोट्याशा इथे असले मस्त सीन असतील कुणाला वाटलं होतं ना काहीच. बघा. आपण आता ॲक्च्युली
गुढेपाचगणीमध्ये पोचलेलो आहे आणि हा एक पठार म्हणून फेमस पॉईंट आहे. खूप गर्दी आहे. संडे राईडला आलेले आहेत सगळेजण. गाईज गुढेपाचगणीचं व्ह्यू आणि हा पाऊस, बारीकसा पाऊस चालू आहे. पवन चक्क्यात सगळीकडं वर पठारावर एक नंबर सीन आहेत. एक नंबर सीन. जे येत आहेत ना 100% येते एकदा व्हिजिट करा. खरंच बघण्यासारखा पॉईंट आहे. वन डे ट्रिप पण होऊ शकते. थोडं हाल होतील 100%, पण वन डे ट्रिप तुम्ही बिंदास करू शकता. खूप मस्त पॉईंट आहे. खूप मस्त लोकेशन आहे. सध्या गर्दी पण खूप चांगली आहे. मेन म्हणजे काय माहिती का, स्वच्छता खूप आहे इथं. अजून आहे ना टुरिस्ट लोकांनी घाण केलेलं नाही आहे. आणि मी सगळ्यांना विनंती पण करतो की जे जे इथं येतात ना, प्लीज घाणसुद्धा करू नका. खूप मस्त वातावरण, खूप मस्त व्ह्यूज आहेत. फ्रंट व्ह्यू एन्जॉय करा. फ्रंट व्ह्यू थोडीशी यार तेरी अंदर गई. हे पण मस्त आहे बघ व्ह्यू पॉइंट. शिरसटवाडी पर्यटन घाट सेल्फी पॉइंटला पोचलेलो आपण. का मस्त. परत एकदा आपण आलेलो आहे बॅक टू ॲक्शन कॅमेरावर. पोचलो आहे आपण. पूर्ण गुढेपाचगणी कवर केलं, पाचगणी कवर केलं. पाचगणीचा एवढा लांबचा प्रवास केला होता. तो प्रवास गुढेपाचगणीचा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे प्रवास. आणि तिथला व्ह्यू तर विचारूच नका. तुम्हाला आश्चर्य बसेल. हा ड्रोन शॉट तुम्ही एकदा नक्कीच बघा. चेक करा काहीच. फायनली आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता रिटर्न निघालेलो आहे आपण सोलापूर साईडला. गुढेपाचगणीचा घाट उतरून आपण खाली आलेलो आहे आता. आणि पाऊससुद्धा चालू झालेला आहे. एवढा पाऊस होता. आमचं नशीब एवढं चांगलं आहे. मी एवढं प्रे करत होतो की फक्त 10 मिनिट आहे ना, फक्त 10 मिनिट आम्हाला पाऊस थांबू दे. आणि त्या 10 देवाने ऐकलं. 10 मिनिट पाऊस थांबला आणि एवढा मस्त ड्रोन शॉट आला ना त्यामध्ये. खरंच म्हणजे पूर्ण एवढा लांबचा प्रवास, झालेले हाल
जी एक्साइटमेंट होती ना ती पूर्ण झालेली आहे. खूप आनंद होतो आहे. एवढे मस्त व्ह्यू आहेत ना यार. खरंच सर्वजण एकदा व्हिजिट करा इथं येऊन. जेव्हा जमेल तेव्हा कधी ना कधी होईल ना तेव्हा नक्की व्हिजिट करा. असा आपला प्रवास आपण पूर्ण केलेला आहे. सोलापूर तो गुढे पाचगणी, तर गुढे पाचगणी तो रिटर्न सोलापूर जायचा आहे. निघालो आहे. मगाशी तर थोडं कॅप्चर करू शकलो नाही कारण की पाऊस जास्त होता. पाऊस कंटिन्यू होता. वरच्या भागातच पाऊस होता, खाली पाऊस अजिबात नव्हता. आता पुढं आलो आहे, थोडा बारीक पाऊस चालू झाला आहे. इथून 240 किलोमीटर आहे. इथून तासगाव मार्गे कवटेमार्गापासून आपल्याला टोटल हायवेच आहे म्हणा. हा सुद्धा हायवेच आहे पण कंटिन्यू गाव वगैरे आहेत त्यामुळं थोडं. कसा आहे खतरनाक सिंगल रोड हायवे. काहीच लाईट नाही बॉस. खतरनाक बारीक पाऊस चालू झालेला आहे आणि सिंगल रोड आहे. रोड मस्त आहे, रोडला काही अडचण नाही, पण लाईट नाही आहे. समोरून येणाऱ्यांचं अप्पर डिप्परमुळं ना विजन नाही आहे बरोबर. बारीक पावसामुळं ते पण अडचण आहे. चलो हळूहळू. फायनली सोलापूर 70 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त. खूप वेळा पण आलो नाही कारण की माईकचं चार्जिंग संपलं होतं. रस्ता सिंगल होता, रस्ता खराब होता. मला रस्ता उरकायचा होता त्यामुळं मी सगळ्या गोष्टी साईडला ठेवून पहिले त्याच्यावर फोकस केला आणि मग आता हायवे लागला. आता मोस्टली खूप कवर केला पण 1 तासामध्ये नाही म्हणलं तरी 120-100 किलोमीटरच्या आसपास आरामात कवर केलं आहे. एवढं फास्ट, एवढं स्मूथ रोड आहे ना, खूप मस्त. आता इथून मंगळवेढा 20 किलोमीटर, मंगळवेढापासून 50-55 किलोमीटर आपलं सोलापूर. जेवायचं अजून सध्या काय प्लॅन चालू आहे. होय नाही चालू आहे. रेटची सोलापूरजवळ आपलं स्पेशल समृद्धी तिथे जेवायचा प्लॅन चालू आहे. बघूया किती वाजले. आता 9:40 झालेलं आहे. खरंच सांगतो कुठंच नाही. मी सोलापूर पुणे किती वेळा तर गेलो आहे. सोलापूर बाकी किती रस्ते फिरलो आहे पण सोलापूर कोल्हापूर एक नंबर. खरंच ह्या रोडचा नादच नाही. कडक रोड एकदम. मी कंटिन्यू 95-100 क्रूज करून चालत आहे कंटिन्युअस हायवे लागल्यापासून. त्यामुळे एवढा मस्त रस्ता पडतो आहे ना तो. गुढे पाचगणी टू तासगाव टू कवटे महाकाळ हा रस्ताच कटत नव्हता. सिंगल रोड, लाईट नाही, बारीक पाऊस अधूनमधून, रस्ताच कटत नव्हता. पण हा एकदा हायवे लागला पूर्ण सगळं झालेलं जे मागं पडलं होतं आमचं रनिंग पूर्ण हायवेला आम्ही कवर केलं. आणि एक क्विक अपडेट द्यायचं राहिलं माझं. मी ऑनलाईन आहे ना इजेसचं ब्लूटूथ इंटरकॉम मागवलं होतं. 2425 रुपयाला बसतं. 2 रायडर कनेक्ट होतात. 600 मीटर पण कनेक्ट होतं. पण मी सिंगलच वापरतो आहे. कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे चांगली आहे. साऊंड सिस्टीम चांगले आहे, त्याचे माईक्स चांगले आहेत. कॉलिंगसुद्धा मी ऑन ह्याच्यावर ट्राय केलं बाईकवर. काही अडचण नाही आहे. नॉईस कॅन्सलेशन खूप चांगल्या पद्धतीने करतो आहे. बेस्ट आहे. म्हणजे जर कोणाला कमी ह्याच्यात बजेटमध्ये जर कोणाला घ्यायचं असेल ना 100% घ्या. 100% घ्या. एवढं बेस्ट आहे ना. नाही स्वस्तात मस्त प्रोडक्ट आहे. इजाज C9 म्हणून मॉडेल आहे. संडे राईडचे लास्टचे फक्त 20 किलोमीटर्स राहिलेले आहेत. ऑलमोस्ट आपण 600 किलोमीटर्स संडे राईड केली. ॲक्च्युली एवढं 600 किलोमीटर करणारे ही एडेच म्हणावं आमच्यासारखे. सकाळी निघालो आपण 8-8:30ला. 8:30लाच निघालो. 8:30ला निघून सोलापूर टू सांगली टू गुढे पाचगणीचा पूर्ण पठार वगैरे फिरून मस्त ड्रोन शूट वगैरे घेतले. ड्रोन शूट करून
मस्त व्ह्यू होता, घेतला सगळा पाहिला, मस्त मजा गेली, फोटोशूट केला थोडाफार आणि रिटर्न निघालो आपण आता. अंदाजे 5:30-6ला तिथून निघालो 5:30वरनं. तिथून 270 किलोमीटर होतं. नॉनस्टॉप करायचा विचार होता, केला पण आपण तो. खायलासुद्धा कुठं थांबलो नाही. मध्ये एक छोटा फूड मॉल होता, तिथं लाईटली ब्रेक घेतला, पाणीपुरी वगैरे खाल्ली थोडी. आता पोचलो आहे समृद्धी हॉटेलजवळ. म्हणजे ऑलमोस्ट आपण सोलापुरात पोचलो आहे. 6 ते 6 किलोमीटर राहिलं. इथं जेवण करूया शांतपणे. मी तर काय लाईटलीच खाईल, साईडे पण थोडाफार लाईटलीच खाईल. बघूया, जेवण करून निघूया पुढं. असं जेवण झालेलं आहे, हलकंच केलेलं आहे पण छान होतं जेवण. मस्ट ट्राय. सगळेजण समृद्धीला असंही माहिती, सोलापूर कोल्हापूर हायवेवरील सर्वात फेमस असलेलं समृद्धी हॉटेल. फायनली 10 to 12 किलोमीटर राहिलं आहे आता फक्त पोचायला. खूप फास्ट कवर केला आपण, खूप फास्ट. म्हणजे आपण जेव्हा शूल भरायला थांबलो होतो ना, तेव्हा काहीतरी 9:15 वाजले होतं. त्या 75 किलोमीटरच रिमेनिंग दाखवत होतं आणि आम्ही आलो ना स्टॉप 90-95 क्रूज करून आलो आणि 10:30ला तरी इथं टच होतो मी. बापरे म्हणलं, खूप छान कवर केला पण तो. इथं ट्रकवाल्या लिटरली सकाळचं रीडिंग मी बघितलं, 2455 किलोमीटर होतं. आणि मी जस्ट आता दिसत असेल का नाही माहीत नाही मला, 3051. म्हणजे ऑलमोस्ट आपण 600 किलोमीटर कवर केलं आहे. सकाळी 8:30ला निघालो आहे ना, आता रात्रीचे 11:30-12 वाजत आले आहेत. शॉक, लिटरली शॉक. एवढा फास्ट बस प्लस ट्रॅव्हलिंग करून प्लस स्पॉट सगळे बघून फिरून फोटोशूट करून ड्रोन शूट करून सर्वच करून आपण रिटर्न आलेलो आहे आपल्या सोलापूरला. सो शॉक. कुणीही करू शकता काहीच, फक्त एका जागी गांडीत खुजली पाहिजे बस. ती होती माझ्यामध्ये. खतरनाक. वसंत विहारमध्ये टेकडाऊन झालेलं आहे. घरी पोचलेला आहे गाईज. फायनली 600 किलोमीटर पूर्ण करून आपण घरी पोचलेलो आहे. बाय. 3050. चलो गाईज, हा ब्लॉग इथंच संपवतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.